नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। भरधाव वेगात निघालेल्या डंपरने दुचाकीस पाठीमागून धडक दिली। यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला। सदरचा अपघात भांबोली तालुका खेड गावाच्या हद्दीत मंगळवारी 10 जून 2025 रोजी दुपारी 11:15 वाजण्याच्या सुमारास घडला आहे। गणेश बाळू जाधव वय वर्ष 27 राहणार कुरकुंडी तालुका खेड असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी डंपर चालक कानिफराव दिगंबर बोंबले वय वर्ष 34 मूळ राहणार उमरखेड जिल्हा यवतमाळ सध्या राहणार आंबेठाण तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भांबोली गावाच्या हद्दीत हॉटेल मोनिका समोर चाकण ते बांद्रा रस्त्यावर कानिफराव बोंबले हा त्याच्या ताब्यातील टाटा डंपर भरधाव वेगात वराळे बाजूकडून वासुली गाव बाजूकडे चालवत घेऊन जात होता। त्यावेळी भांबोली येथे दुचाकीस पाठीमागून धडक देऊन अपघात केला। अपघातात मोटरसायकलस्वार गणेश बाळू जाधव यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दरम्यान नातेवाईकांनी मात्र सदरची घटना केवळ अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे। भाचा गणेश बाळू जाधव हा कुठला व्यवसाय करत होता। तो समजा काही व्यवसाय त्याला स्टील घ्यायचे होते म्हणून तो दुकानावर गेला होता। तो काही व्यसन वगैरे करत नव्हता। त्याच्या कामानिमित्त गेला असताना एकदम साईडला असताना गाडी व्यवस्थित हळू असताना सुद्धा पाठीमागली गाडी एवढी जोरात येऊन जर असं काही त्याच्या भोवती जर करत असेल तर ही गाडी त्याला दिसत होती ना, एवढी हळू चालली आहे, एवढी गाडी त्याला पुढं समोर येऊन सुद्धा त्यांनी घातपाताचा आम्हाला वाटतं असा संशय 100% आमचा आहे। गणेश बाळू जाधव मूळ गाव राहणार कुरकुंडी तालुका खेड जिल्हा पुणे हा व्यवसायानिमित्त भांबोलीत मामांच्या घरी राहतो। तर त्याचं याचं काम चालू आहे कंस्ट्रक्शनचं वराळ्यामध्ये। तर तो वराळ्यातून वासुली फाट्याकडे जात असताना स्टीलच्या दुकानाकडे वळताना त्याला पाठीमागून भरधाव डंपरने येऊन धडक दिली। तर हे अपघात नसून हा घातपाताचं हे असं आमचा संशय आहे आणि तो व्यवसायानिमित्त तिथं हे आणि याचे CCTV फुटेज पण आले। तर CCTV फुटेजमध्ये त्याला तिथं वळायचे स्टीलच्या दुकानापुढं। तर याच्यात पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे। खेड तालुक्यातील सातकरस्थळ या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे। राजगुरुनगर शहरालगत सातकरस्थळ या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दिनांक 10 जून रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला। सातकरस्थळ व परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली होती। शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्या हल्ले करत होता। नागरिकांनी वन विभागाला पिंजरा लावा यासाठी मागणी केली होती। माजी सरपंच शांताराम घुमटकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात साधारण 5 ते 6 वर्षांचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला। पुणे नाशिक महामार्गाच्या होलेवाडी येथील भुयारी मार्गात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे। भुयारी मार्ग व महामार्गाच्या दोन्ही बाजूचे सेवा रस्त्यावर अपघात होत आहेत। येणारी व जाणारी वाहने दिसत नसल्यामुळे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून या रस्त्यावर गतिरोधक उभारावेत अन्यथा आंदोलन उभारणार असल्याचा इशारा विविध गावचे सरपंच व स्थानिक नागरिकांनी दिला आहे। बायपास बनवताना इंजिनियरनी दोन्ही बाजूचा ब्रिज टाकताना दोन्ही बाजूचा पाण्याच्या निचऱ्याचा विचार न करता दोन्ही बाजूला पाऊस आल्यानंतर अर्धा म्हणजे 2-2, 2.5 फूट पाणी साचतंय। याचं कुठल्याही प्रकारचं ड्रेनेजची किंवा गटरीची साईड गटरीची व्यवस्था न केल्यामुळं लोकांना रहिवाशांना याचा फार मोठा त्रास होतोय। तरी ताबडतोब बांधकाम विभागाने याची दखल घ्यावी। या ब्रिजच्या खाली सगळ्या बाजूनी सर्व्हिस रोड असल्यामुळं कंटिन्यू रोज एक ना एक ॲक्सिडेंट होतोय। तरी बांधकाम विभागाने इथं ताबडतोब गतिरोधकची पाबळ रोड व इकडे पाबळला जाणार इकडे पाबळून येणार रस्ता व खेडून जाणार रस्ता या दोन्ही बाजूला ताबडतोब गतिरोधक द्यावे अशी मी ग्रामपंचायत कंपनीच्या पाठीमागील बाजूने प्रवेश करत साहित्य चोरून नेत असताना कंपनीतील कामगारांनी एका चोरट्याला पकडले। दरम्यान त्याचे 3 साथीदार पळून गेले। ही घटना रात्री खराबवाडी तालुका खेड येथील स्पाल ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडले। गणेश बहादूर कोळी वय वर्ष 26 राहणार आंबेठाण तालुका खेड असे पकडलेल्या चोराचे नाव आहे। त्याच्यासह अभय पाटेकर, मोन्या डोलेकर, सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाच्या विरोधात खेड तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीने रांजणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। ही घटना सन 2022 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत खेड, कामशेत आदी विविध ठिकाणी घडल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे।
या प्रकरणी आरोपी प्रफुल्लकुमार राजाभाऊ फडके वय वर्ष 30 राहणार माताजीनगर पोस्टल कॉलनी लातूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे नाशिक महामार्गावर करण्यात आलेल्या खोदकामाला बुजवण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला आहे। त्यामध्ये वाहने अडकून पडत आहेत। अशाच एका अडकलेल्या वाहनाला बाहेर काढण्यासाठी चक्क अग्निशमन दलाला पाचारण करण्याची वेळ आली। महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 5 आरोपींना खेड न्यायालयाने 12 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। 30 वर्षाच्या महिलेचे मरकळे येथील राहत्या घरातून कोयत्याचा धाक दाखवून अपहरण केले। त्यानंतर कोरोळी तालुका खेड येथील एका घरात कोंडून ठेवत शिवीगाळ आणि दमदाटी केली। दरम्यान गणेश नाणेकर यांनी या संबंधित महिलेवर जबरदस्तीने 4 वेळा बलात्कार केला होता। पुन्हा पोलिसांत तक्रार केली तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली। या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात 30 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर राहणार नाणेकरवाडी तालुका खेड याच्यासह त्याचे साथीदार बारकूर रमाजी गोसावी राहणार कोरोळी, सुभाष सुतार राहणार नाणेकरवाडी, प्रज्वल जाधव, यश शिंदे, ओम नाणेकर, रणजित येरकर अशा 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील 5 जणांना अटक करण्यात आली आहे। कडूस परिसरात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणाची मदत व्हावी यासाठी खेड तालुका खरेदी विक्री संघाकडून अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटपाचा शुभारंभ संघाचे संचालक संतोष नामदेव ढबाले यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। पहिल्याच दिवशी सुमारे 100हून अधिक शेतकऱ्यांनी माफक दरात सोयाबीन बियाणे खरेदी केले। शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी खरेदी विक्री संघाने सोयाबीन योग्य भावाने खरेदी करून व्यापाऱ्यांच्या मनमानीला पायबंद घालण्यासाठी कडूस येथे हा उपक्रम राबवला आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय। आळंदी पुणे रस्त्यावरील देहू फाटा ते धाकटे पादुका मंदिर तसेच देहू आळंदी रोडवरील देहू फाटा ते संत गजानन महाराज मंदिर पर्यंत काही ठिकाणी रस्त्यांवर लहान मोठे खड्डे पडले आहेत। यामुळे वाहन चालकांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे। संत गजानन महाराज मंदिर तसेच आळंदी पुणे रस्त्यावर काही ठिकाणी मोठे खड्डे झाले असून तेथून दुचाकी चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे। आळंदी पुणे या रस्त्यावरून पालखी रथ पुण्याकडे मार्गक्रमण करत असतो, त्यामुळे त्या रस्त्यावरील ठिकठिकाणचे खड्डे बुजवणे गरजेचे आहे। आळंदीतील नागरिकांकडून ते खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे। पावसाळा सुरू होताच पर्यटकांची पावले आपोआप भीमाशंकर परिसरातील धबधबे गड किल्ल्यांकडे वळतात। निसर्गरम्य खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक हजेरी लावतात। यात हौसे नवसे असा सर्वांचा समावेश असतो। असंख्य पर्यटक धबधब्याखाली ओले चिंब होण्यासाठी तर काही पर्यटक या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात। अशा वेळी अतिउत्साही पर्यटकांच्या चुकांमुळे दुर्घटनाही वाढतात। राजगड किल्ल्यावर बालेकिल्ला परिसरात फोटो काढत असताना पाय घसरून आळंदी येथील 23 वर्षीय महिलेचा दरीत कोसळून मृत्यू झालाय। त्यामुळे पावसाळी पर्यटन करताना दक्षता घेण्याची गरज आहे। खेड तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता संदीप बधाले त्यांची बिनविरोध निवड झाली। मावळत्या सरपंच अर्चना चोरघे यांनी ठरल्याप्रमाणे मुदती सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या सरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत सभागृहात मंगळवार दिनांक 10 जून रोजी घेण्यात आली। प्राजक्ता बधाले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली। यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते। खेड तालुक्यातील चांडोली ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यानंतर देखील कोणीही अधिकारी व कर्मचारी येत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे या भागात येणाऱ्या नागरिकांनी याबाबतचे फोटो पाठवून पुणे लाईव्हला कळवले आहे। प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधितांना सूचना करण्याची रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे। अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी आंदोलन सभापती शिंदे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। खेड बाजार समितीत शिपाई पदावर कार्यरत असलेल्या गौतम गणपत दुधावडे यांचे 2014 मध्ये निधन झाले। त्यानंतर त्यांच्या पत्नी व नंतर मुलगा साहिल यांनी समितीकडे निवेदन देऊन अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी पत्नी आणि मुलाने मंगळवारी दिनांक 10 जून रोजी बाजार समितीच्या राजगुरुनगर आवारातील प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन सुरू केले। आंदोलनातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून सभापती विजयसिंह शिंदे यांनी अनुकंपा तत्वावर घेण्यात येणाऱ्या सर्वांसह या युवकाचा प्रस्ताव तयार करून पणन विभागाला पाठवण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले।
उपसभापती क्रांती सोमवंशी, संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे, सहकारी संस्थांचे सहनिबंधक सचिन सरसमकर, बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे, खरेदी विक्री संघाचे संचालक मुकुंद धायवर यावेळी उपस्थित होते. खेड तालुक्यातील पाईट येथील रौंधळवाडी परिसरातील 86 गुंठे क्षेत्र लाटण्यासाठी मूळ जमीन मालक व्यक्ती मयत असताना त्यांना जिवंत दाखवून त्यांच्या जागी त्याच नावाचा दुसरा तोतया माणूस उभा करून जमिनीचा व्यवहार करण्यात आला. या प्रकरणी मीरा गुलाब सोनावणे, वयवर्ष 60, राहणार पाईट, तालुका खेड या महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून एका बड्या उद्योजकासह तब्बल 12 जणांच्या विरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक 9 जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील काही आरोपींना पोलिसांनी आता ताब्यात घेतलाय. या गुन्ह्यात उद्योजक पोपट मारुती घनवट, राहणार पाईट, तालुका खेड यांच्यासह काळूराम महादू जाधव, वयवर्ष 75, विजय सुदाम घनवट, वयवर्ष 44, भगवान शंकर गायकवाड, चिंतामण कृष्णा रौंधळ, अरुण गुंडाळ आणि शंकर मारुती रौंधळ मयत आणि संतोष शंकर रौंधळ मयत यांच्यासह 4 महिलांच्या विरोधात फसवणूक आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील काही जणांना म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं समजतंय. या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. घरगुती तयार केलेले खात्रीशीर कांदा बियाणे खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी योग्य दरात विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवले आहेत. कडधे गावातील शेतकऱ्यांनी असे बियाणे अत्यंत माफक दरात उपलब्ध असल्याचं कळवलंय. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते. तिलाच वटपौर्णिमेचे व्रत असेही म्हणतात. मंगळवारी वटपौर्णिमेनिमित्त खेड तालुक्यात ठिकठिकाणी महिलांनी वडाचे पूजन करण्यासाठी गर्दी केली होती. आळंदीमध्ये विश्रांत वड आणि सिद्धबेट आदी ठिकाणी असणाऱ्या वडांच्या झाडांची पूजा केली. राजगुरुनगर सिद्धेश्वर मंदिर भागात महिलांनी गर्दी केली होती. खेड तालुक्यात सर्वत्र महिलांनी हा सण उत्साहात साजरा केला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मानस मैत्री फाउंडेशन यांच्या वतीने वटपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. महिला शिक्षकांनी वडाचे झाड लावून हा सण साजरा केला. सिने अभिनेत्री आर्या खारे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तालुक्यात साजऱ्या झालेल्या या सणावर एक थोडक्यात नजर टाकूयात. नमस्कार, मी अभिनेत्री आर्या खारे, ग्रीन आईज ऑर्गनायझेशनची अध्यक्षिका. आणि आज वटपौर्णिमा आहे, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि निसर्गाचं संगोपन करण्यासाठी आज आम्ही वडाचं झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे. मागच्या वर्षी आम्ही इथंच मागे वडाच्या झाडाचं वृक्षारोपण केलं होतं आणि ते आता बरंच चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे. आणि याही वर्षी अशाच पद्धतीने आम्ही सगळे शाळेतले शिक्षिका असू, आमच्या लाडक्या गोरे मॅडम असू, आम्ही सगळे एकत्र मिळून दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो. नुसतंच वडाची पूजा नाही तर निसर्गाचं संगोपन करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने समाजाला एक संदेश मिळावा म्हणून हे वृक्षारोपण करतो. स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान संस्थेच्या सर्व माझा स्टाफ आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची नुसती पूजाच न करता आम्ही झाडं लावून निसर्गाचं संगोपन राखण्यासाठी वृक्षारोपण करत असतो. आम्ही गेले 2 वर्ष विधवा महिलांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. वन विभाग जुन्नर यांच्या वतीने उजळणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नमस्कार, मी स्मिता राजू, सहाय्यक वन संरक्षक जुन्नर. आज मंचर या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती आणि वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने एक उजळणी प्रशिक्षण आयोजित केले आहे, ज्यामध्ये जुन्नर विभागातील 233 गावं आपत्तीग्रस्त जिल्हाधिकारी मार्फत करण्यात आले. त्याचाच लाभ घेऊन गावातील PRT मेंबर्स यांना ट्रेन करण्याचा विचार विभागाच्या अधीन होता. तर यातर्फे 400 वनापदामित्रांना
ट्रेनिंग 2025 जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यात दिली. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.